अन्न दिनसाठी रेशन दुकानांपर्यंत धान्य वेळेत पोहोचणार. खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या पाठपुराव्याला यश. शासनाचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश. रेशन दुकानांमध्ये धान्य वेळेत पोहोचत नसल्याने लाभार्थ्यांना होणारा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे. दरमहा 7 तारखेला अन्न दिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा विहित वेळेत पोहोचवण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाने प्रशासनाला दिले आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी केलेल्या पाठपुराव्याला त्यामुळे यश आले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवणे आणि रेशन धारकांना मिळणारी सेवा अधिक सक्षम करणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हे महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी काय मागणी केली होती? दरम्यान खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी 8 जून 2026 रोजी शासनाला निवेदन सादर केले होते. या निवेदनामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अर्थात PMGKAY, वन नेशन वन रेशन कार्ड अर्थात ONORC आणि ई-पास प्रणाली अंतर्गत काम करणाऱ्या रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. यामध्ये दरमहा 7 तारखेला अन्न दिन साजरा करण्यासाठी रेशन दुकानांपर्यंत धान्य वेळेत पोहोचण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी केली होती. शासनाकडून तातडीने दखल. खासदारांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी 29 जुलै 2026 रोजी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र जारी केले आहे. या पत्राद्वारे मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रातील उपनियंत्रक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या यापूर्वीच्या 23 फेब्रुवारी 2012 आणि 30 जुलै 2016 रोजीच्या निर्णयानुसार दरमहा 7 तारखेला अन्न दिन साजरा करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्याचा पुरवठा रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत विहित वेळेत पोहोचेल याची योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. रेशन धारकांना काय फायदा होणार? धान्य वेळेत रेशन दुकानांमध्ये उपलब्ध झाल्यास लाभार्थ्यांना धान्य मिळवण्यासाठी होणारी प्रतीक्षा आणि गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच रास्त भाव धान्य दुकानदारांचे दैनंदिन कामकाज अधिक सुरळीत होऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढण्याचीही अपेक्षा आहे. विशेषतः PMGKAY, ONORC आणि ई-पास प्रणालीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना धान्य वितरणाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवण्यास यामुळे मदत होणार आहे. पाठपुराव्याला यश. एकीकडे रेशन दुकानदारांच्या समस्या आणि दुसरीकडे लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळण्याचा प्रश्न, या दोन्ही बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देत खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आता प्रशासनाला धान्य वेळेत पोहोचवण्याचे स्पष्ट निर्देश मिळाले आहेत. त्यामुळे दरमहा 7 तारखेला साजरा होणारा अन्न दिन अधिक प्रभावीपणे राबवला जाईल आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सेवा अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.